मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो, अमेरिकेला लँड ऑफ द फ्री म्हणतात, पण फ्री अमेरिकेत काही नसतं मिळत. टेक्सास म्हणजे वाळवंट नाही, पण भरपूर गरम. तिथं हे फायर प्लेस कशाला पाहिजे? ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर खरंच त्याची काय गरज नाही, पण म्हणतात ना काय करायला, हा लॅविशनेसचा सिम्बॉल आहे. आणि तुला माहिती की टेक्सासमध्ये वर्षातनं 2 दिवस एखाद्या दिवस आपल्याकडे खूप थंडी पडते, मग त्या दिवशी मात्र आठवण येते, अरे वा, फायर प्लेस असला असतं तर केवढं बरं झालं असतं. भलेही तुम्ही वर्षातनं एकदा वापरा. वा, एक नंबर. सो ऍक्च्युली ही बघा आता घरातल्या मालकाची आणि मालकिणीची रूम. वा, एकदम म्हणजे ग्रँड फिलिंग येते बरं का रूम मध्ये आल्याबरोबर. बरोबर. हे वरचीच रूफच्या ह्या बाजूला आहे, हे कस्टम डिझाईन आहे आणि स्पेसिफिकली ऑडिओ सिस्टीमचे स्पीकर्स आणि त्या बऱ्याचशा गोष्टी. अजून एक इम्पॉर्टंट घराचा भाग म्हणजे मास्टर बेडरूमचं मास्टर बाथरूम. हे ना एक स्पेशल बेसिकली लक्झरी घरामध्ये इटालियन टब, म्हणजे स्पेसिफिकली आपण मूवीज मध्ये बघितलं असेल. हो 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 हो. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे पुन्हा इथं तुम्ही आंघोळ करता करता समोरचा तो व्ह्यू. बरोबर, अगदी बरोबर. आणि इथंच पैसा वसूल म्हणतात लक्झरी घराचा. आणि ह्या मास्टर बाथरूम मध्ये पण घर मालकासाठी वेगळी स्पेस आणि घर मालकीण बाईसाठी वेगळी स्पेस. किती साड्या लावायच्या, किती पंजाबी ड्रेस लावायचे, लावा. नुसत्या साड्याच नाही तर इकडं बघ. अरे बाबा बाबा बाबा, लक्झरी. मला एक जाणवतंय प्रमोद, हे जे वॉक इन क्लोजेट आहे मालकाचं, हे थोडस लहान आहे ना मालकीनबाईंच्या वॉक इन क्लोजेट पेक्षा. चांगलं ऑब्झर्वेशन आहे राहुल तुझं, पण शेवटी डिसिजन कोण घेतं? मालकीनबाई. मग स्पेस जास्त कुठं हवी? त्यांनाच. बरोबर. इथं मास्टर बेडरूम मध्ये पण यांनी फायर प्लेस केली. अजून एक फायर प्लेस. वा, इथं पण एक मोठा टीव्ही. एक स्टडी रूम सारखी रूम पण त्यांनी मास्टर बेडरूम मध्ये. येस. काय राव, वॉक इन क्लोजेट मध्ये कपड्यांना जागा जरी कमी दिली असली तरी घर मालकाला काम करायला वेगळी रूम दिली यांनी. वरचा मजला तर बघितला, खालच्या मजल्यावर काय कोठार बिटार आहे का काय? अरे खालच्या मजला तर एकदम अमेझिंग आहे. तुला मीडिया रूम, पर्सनल मीडिया रूम, आपली फॅमिली बरोबर पिक्चर बघायची जागा. अरे बापरे. हेच नाही, कॉमन एरिया, ऍक्सेस, पूल साठी ऍक्सेस, आउटडोर किचन, ह्या सगळ्या गोष्टी. आणि शिवाय 2 बेडरूम्स अजून खाली आहेत. पुन्हा 2 बेडरूम. त्यांनी भिंतीमध्येच ॲक्वेरियम टाकून दिलाय. हो, खूपच छान केलंय. काय एक नंबर आहे बाबा, अमेझिंग. या बाजूला गेलं तर आपली छान मीडिया रूम आहे. तर चला तर मग आपण जाऊन बघूयात मीडिया रूम पहिले. ओके चल. वा, बरोबर. एकदम एकदम थिएटरचा फील आहे बरं का याला. हा, पर्सनलाइज थिएटर जे आहे. हा हा हा, क्या बात है. व्ह्यू लय भारी बरं का प्रमोद, एक नंबर. तर इथं बाथरूम वाटतंय, हे साधं बाथरूम नाहीये. काय विशेष या बाथरूम मध्ये? बाथरूम मध्ये अजून एक बाथरूम आहे. ओहो हो, इकडे कुठून येतं पाणी, कुठून येतं? तर ऍक्च्युली यायला शावर कुठे आहे? तर ऍक्च्युली ही स्टीम शॉवर आहे. बेसिकली तुम्ही बसाल त्याला ही स्टीम बाथ घेण्यासाठी आहे, पण बेसिकली तुला आराम वाटावा याच्यासाठी पूर्ण हे आहे. वा. तर राहुल, आता आपण बाहेर जाऊया. हा 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 हा, एक नंबर. कसं सुख वाटतंय ना. तर हेच आहे ऍक्च्युली जेव्हा आपण अशा प्रकारचे घर बघतो आणि ह्या मोमेंटला येतो की ज्याला तुम्ही दरवाजा उघडताय आणि असा एक मोठा पॅनोरामिक व्ह्यू तुमच्या समोर दिसतोय आणि त्याची ब्रीज जे काय तुम्ही अनुभवताय ते सुख असतं. त्यावेळेला आपण विसरून जातो की आपण यासाठी किती पैसे दिले. बरोबर. ह्या बाजूला जे आउटडोर किचन हा एक एकदम फेमस प्रकार आहे आपल्या टेक्सास मध्ये जो आहे, की याच्यामध्ये तुम्हाला ग्रिल दिलं जातं. टेक्सास मध्ये बार्बेक्यू हा जो प्रकार आहे तो किती फेमस आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी आपण कंच भाजू शकतो किंवा बटाटे टाकू शकतो. असं वाटतंय काढावे कपडे, माराई उडी त्या पाण्यामध्ये. कसलं भारी आहे ते. हो, खूपच छान फिलिंग आहे. आहा.